तेच आहेत. कोणासाठी विकास झाला सांगा बरं तुम्ही? काही विकास नाही झाला आहे तिथेच आहेत आम्ही. दुनियाची महागाई झाली आहे, महागाईमुळे मरतंय माणूस इथे. 150 रुपये जर तेल खावा लागतंय तर महागाई नाही तर काय आहे, स्वस्त आहे थोडी. उलट त्यांना ते लाडकी बहीण हे ते योजना काढल्या, ते फुकट पैसे बायांना वाटतात. मजुरी लोकांना मजुरी मजूर भेटत नाही शेतकऱ्यांना. आणि इकडे महागाई करून दिली. शेतकऱ्याचा पाण्यात माल चढला, त्यांना मजूर भेटत नव्हतं. इकडे दुनियाची महागाई, बाया कागद घेता येतात जळगावला. हो, इथे कोणचा पांब राहतोय, तिथे कोणचा पांब राहतोय, एवढं विचारत राहतात. हां, कपाशी 15 रुपये किलो तरी बाई कामाला जात नाही. मग काय वाटतं, काय झालंय का नाही काम? काय चांगलं सर? मी तर इथला नाही, मी पाचवा तालुक्यातला आहे. ऐकून घ्या 2 मिनिटं. 10 वर्षात कोणत्या काढली का सरकारने एक तरी भरती? पोरं शिकून किती पडले बिचारे, काढली एक तरी भरती नाही निघाली. लागली पोरांना सर्व्हिस. ते मायबापांना काय करायचं, कष्ट करून बिचारे कष्ट करून पोरांना शिकवतात. त्यांना आशा राहते तरच शिकवताना ते. लागली का एका तरी मुलाला सर्व्हिस? 10 वर्षात एकही भरती निघाली नाही. MIDC डेव्हलप व्हायला पाहिजे. हां, MIDC व्हायला पाहिजे, एखादी कंपनी व्हायला पाहिजे. काय करताय लोक? जो तो ज्याचे त्याचे घरं भरता, काहीच नाही करता. आमदार बनून कोणाची पसंती राहील तुम्हाला? हां, आमदार बनून कसं कोणाला पसंती देणार तुम्ही? कोणचेही आले तर सारखेच राहतात भाऊ. ते कोणचेही आले तर सारखेच राहतात. ते काय आपल्या गरीब लोकांसाठी काही करत नाही. ते गरीब लोकांसाठी काहीच नाही. सामान्य माणसाला जगायला म्हणजे मुश्किल झालं. रोडा बरोबर नाही अजून बाकीचे झालेले. मतदान पुरते येतात आणि मग नंतर काही एवढं वाटतं का काही झालेलं आहे म्हणून सुविधा? हा आहे थोडेफार सुविधा, पण मग बाकीच्या नाही अजून जसं पाहिजे तशा नाही आहे. बस 100 रुपये तर 150 रुपये किलो गेलेले आहे. गॅसचे भाव वाढलेले आहेत. त्या दृष्टीने आम्हाला गोरगरिबांना आम्हाला पैसा नको आहे. आम्हाला शासनाचे काम हवे, गव्हर्नमेंटने आमच्या गोरगरिबांचे कामं करावे, तोच आमचा सरकार. एकदम बोलले असे माझ्यापेक्षा तुम्हाला. ताई, एक नागरिक म्हणून आपण काय सांगाल, विकास झालेला आहे का नाही झाला आहे? झालेला आहे विकास, नाही झाला आहे असं मी नाही म्हणता येणार आपल्याला. आपल्याकडे खूप वर्ष झाले विकास उलट पडून होता. खूप खड्ड्यामध्ये जळगावात खड्डे हे समजत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी कामं कवर झाले, तरी अर्धा अजून विकास व्हायचा बाकी आहे. अर्धा विकास झाला तर तेव्हा समजू आपण की पूर्ण विकास झाला आहे बाबा असं. कारण अजून बी काही इतके पाहिजे तसे रस्ते क्लिअर नाही आहे, पण बऱ्यापैकी कवर आहे. बऱ्याच वर्षापासून जी आपली अपेक्षा होती, म्हणजे काहीच बदल होत नव्हता जळगावमध्ये. निदान 10 वर्षात काहीतरी वाटतंय ना रोड झाले. हो, गेल्या आता एवढ्या 1-2-3 वर्षापासून चांगला ग्रोथ पकडला आहे जळगावने आणि चांगले कॉन्क्रीट रस्ते होत आहेत. त्याबद्दल समाधान तर आहेच. ताई, काय सांगाल? जळगावमध्ये फक्त रस्ता हा एकच प्रॉब्लेम नाही आहे, तर जळगावमध्ये आपले जे काही MIDCचा जो हे आहे, म्हणजे आपल्या इथले जे मुलं आहेत किंवा आपला जो ब्रेन ड्रेन होतो आहे. कारण हा जो आहे हा शैक्षणिक विभागातला एक त्याला आपण तोटा म्हणू तसं झालेलं आहे की जळगावचं सगळं जो काही ब्रेनवाले म्हणजे जे हुशार मुलं आहेत ते सगळे पुणे मुंबईकडे किंवा नाशिककडे वळत आहेत जॉबसाठी. तर त्या दृष्टीने जर प्रयत्न झाले तर खऱ्या दृष्टीने विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल.